नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो नंदिनी आनंद निवासकडे जायसाठी आवरून तयार झालेली असते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते की जीवा आवरून तयार व्हायच्या आत मी निघते, नाहीतर कालच्यासारखं मला म्हणतील की मी येतो तुला सोडायला आणि नकोच, ते यायच्या आत ना मी रिक्षानेच जाते. उगाच परत आईंच्या समोर मी सोडतो म्हणाले तर माझी कोंडी व्हायची. असं सर्व काही ती मनामध्ये बोलून मागे वळून बघते जीवा आतच आहे का बाहेर येत आहे. आणि त्यानंतर ती आता ते कपल वॉच बघते आणि आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस आनंद निवासमध्ये ती ताई नंदिनीला म्हणालेली असते की तुम्ही सुद्धा ताई प्रेमाचं घड्याळ उद्यापासून घालून नक्की यायचं बरं का. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर नंदिनी ते घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि परत ते खाली ठेवून देते आणि त्या शेजारीच असलेलं ब्रेसलेट घेते आणि ते घालून थोडासा विचार करून तिथून निघून जाते. तर आता इकडे बाहेर मित्रांनो विक्रम एकटाच सँडविच तयार करत बसलेला असतो आणि मागून मानिनी तिथं येते आणि त्याच्याकडे बघून ती आश्चर्यचकितच होते आणि परत त्याच्याजवळ जाऊन एकदमच मागून त्याला देशमुख असं म्हणते. तर तेव्हा विक्रम दचकूनच जातो आणि म्हणतो की काय ग मानिनी, सकाळी सकाळी नवऱ्याला काय घाबरवतेस काय तू. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अहो पण तुम्ही घाबरताय कशाला पण. तर तेव्हा विक्रम तिला गुड मॉर्निंग करतो. तर तेव्हा मानिनी त्याला विचारते पण आज हे सगळं काय आहे तरी काय. एरवी मी आणि माझी किचन पार्टनर नंदिनी सगळ्यांच्यासाठी नाश्ता तयार करतो आणि आम्ही अगोदर डिस्कस करतो की आज काय करायचं आहे आणि आज चक्क मिस्टर विक्रम देशमुख सगळ्यांच्यासाठी ब्रेकफास्ट करतायत. तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं मी काय सगळ्यांच्यासाठी वगैरे करत नाही आहे. तर तेव्हा मानिनी मग हे काय आहे तरी काय असं विचारते. तर तेव्हा विक्रम तिला सांगतो अगं हे ना खास मी माझ्या स्पेशल बायकोसाठी बनवत आहे. तर तेव्हा मानिनी अगो बाई असं म्हणू लागते आणि परत त्याच्या शेजारी बसून त्याला म्हणते की आज तसं स्पेशल काहीच नाही आहे, मग हे काय आहे सगळं काही. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो तुला माहिती आहे का की माझ्या इतकी प्रेम करण्याची क्रिएटिव्हिटी ना घरात कोणाकडे दुसऱ्याकडे नाही. आणि मला काल अचानक आठवलं की मी आजपर्यंत तुझ्यासाठी काहीही बनवलेलं नाही. आणि मला एक सांग, काल जीवाने काय नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते हो पण ते तिने खाल्लेच नाही. तर तेव्हा विक्रम तिला विचारतो पण तिने का नाही खाल्लं. तर तेव्हा मानिनी त्याला सांगू लागते की अहो काल ना तिचा नॉनव्हेज न खाण्याचा वार होता आणि हे आपल्या पट्ट्याला माहितीच नसेल. तर ते ऐकल्यानंतर विक्रम हसूच लागतो आणि म्हणतो की अरे म्हणजे हा बायकोला इम्प्रेस करायला गेला आणि स्वतःच तोंडावरती पडला. आणि काही असो पण त्याने इम्प्रेस करायचा प्रयत्न तरी केला ना, हे खूप महत्त्वाचं आहे आणि एफर्ट्स घेणं हे फार महत्त्वाचं असतं, बरोबर आहे ना. आणि क्या बात आहे, काल सकाळी जीवाने ऑमलेट बनवलं, त्यानंतर रात्री काव्याने मस्त छोले आणि श्रीखंडपुरी वा वा, पण तिच्याही हाताला चव आहे असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते हो जीना आपल्याला काल पहिल्यांदाच कळाली. तर तेव्हा विक्रम म्हणतो बोलल्या सासूबाई बोलल्या. तर आता मानिनी हसू लागते आणि ग बसा असं विक्रमला म्हणते. तर आता विक्रम म्हणतो असू देत काव्या इफेक्ट आणि जीवा इफेक्ट, पण मी माझ्या स्पेशल बायकोसाठी स्पेशल असं काहीतरी करायचं ठरवलेलं आहे आणि त्यात मी आता हे बनवलेलं आहे असं म्हणून तो ती डिश मानिनीला देतो. तर तेव्हा मानिनी सुद्धा आनंदाने ती डिश घेते आणि थँक्यू असं त्याला म्हणते. आणि छान, तुम्ही इम्प्रेस होऊन माझ्यासाठी काहीतरी केलं हे खूपच छान आहे, पण हे दोघं अचानक असं काहीतरी का करतायत, असं काही मनात नाही आलं का तुमच्या असं विचारते. तर तेव्हा विक्रम तिला सांगतो खरं सांगू का, माझ्या मनात असं अजिबात काही सुद्धा आलं नाही. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते तुम्हा पुरुषांच्या मनात ना कधी काही येतच नाही, राहू द्यात, मी ना नंदिनीला विचारते. आणि म्हणते की बघूया आता सँडविच कसं केलं आहे ते. असं म्हणून ते सँडविच ती खाऊन बघते आणि छान आहे असं म्हणून त्याची तारीफ करू लागते. तर तेव्हा विक्रम तर खूपच खुश होतो. तर आता दुसरीकडे वसुंधराच्या पोटामध्ये दुखत असतं आणि ती इवळत असते. तर तेव्हा रम्या तिला विचारते काय गाई काय झालं तुला. तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते की काही नाही अगं, काल ना रात्री काव्याने छोले केले होते ना ते बादले आहेत आणि तुला सांगते तिने ना चांगल्या मनाने केलेच नसतील ते छोले. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं तिला कशाला बोलतेस उगीच, तुला रात्रीचे कडधान्य चालत नाहीत हे कशाला विसरलीस तू. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते अगं मी कशाला विसरेन, चांगलंच लक्षात आहे माझ्या, पण मला एक कळत नाही आहे रम्या, या काव्याला अचानक काय झालंय तरी काय आणि ती एकदम अशी बदललेली कशी काय आहे. तर तेव्हा रम्याच्या मात्र काही लक्षातच येत नाही. तर वसुंधरा पुढे सांगू लागते अगं त्या दिवशी म्हणजे बघ वटपौर्णिमेच्या दिवशी तिने पार्थसाठी उपवास केला,
त्याच्यासाठी पूजा केली आणि काल चक्क पार्थसाठी स्वयंपाक केला. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं तुला काव्यामध्ये झालेले बदल दिसत आहेत आई, पण तुला ना आपल्या पार्थमध्ये झालेले बदल दिसत नाही आहेत. अगं त्या दिवशी वटपौर्णिमेला काव्याच्या मागे मागे करणारा पार्थ आणि कालचा पार्थ यामध्ये खूप फरक आहे. त्या दोघांच्या मध्ये ना नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे आई. म्हणजे त्या काव्याकडून ना असं मोठं काहीतरी घडलंय ज्यामुळे आपला पार्थ देशमुख चक्क काव्यावरती नाराज झालेला आहे. अगं म्हणून तर मी तुला म्हणाले होते ना, जा तिच्याशी बोल, काही कळते का, काही सापडतंय का ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं गेले होते तिच्या खोलीत मी आणि ती दचकली सुद्धा मला बघून, पण अगं अगदी शितफीने तिने बाजू सांभाळली. तर तेव्हा रम्या तिला विचारते, म्हणजे नक्की काय झालं, ती काही लपवायचा वगैरे प्रयत्न करत होती का किंवा नर्वस वगैरे होती का असं तिने विचारल्यानंतर आता वसुंधराला तो क्षण आठवतो ज्या वेळेस ती परत येत असताना तिच्या धक्क्याने एन्व्हलप खाली पडलेलं असतं. आणि आता वसुंधरा तिला सांगू लागते की अगं ती नर्वस वगैरे नव्हती, पण काय आहे ना, मी तिच्याशी बोलून तिच्या रूमच्या बाहेर येत होते ना, तर तेव्हा ब्राऊन एक एन्व्हलप खाली पडलं. तर मग मी ते एन्व्हलप उचलून आपल्या हातात घेतलं, मग ते लगेच ती माझ्या हातातून खेचून घेऊ लागली. मग मी म्हणाले, अगं असं काय आहे या एन्व्हलपमध्ये? तर मला म्हणाली, माझ्या अभ्यासाचं आहे. आणि मला एक गोष्ट कळालीच नाही की मग ते खेचायचं कशासाठी. तर तेव्हा आता रम्या म्हणते की खेचून घेतलं याचाच अर्थ त्या ब्राऊन एन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे ना तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाहीये. असा विचार करून आता त्या दोघींना सुद्धा काव्याची शंका आलेली असते. तर आता इकडं नेमकं काव्या तयार होऊन बाहेर येते आणि आता तिला तोच एन्व्हलप दिसतो आणि ते एन्व्हलप बघितल्यानंतर आता तिला त्रास होऊ लागतो. आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने तिच्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिलेले असतात आणि तो म्हणालेला असतो की माझी सही मी केलेली आहे, 7 दिवसानंतर आपण कोर्टात जाऊयात आणि हे नातं ना संपवून टाकूयात. आणि ते आठवल्यानंतर आता काव्या जरा बाहेरच्या दिशेने जाऊन बघते आणि म्हणते की अरे गेला कुठं हा आर्किटेक्ट बोका, आणि एकदमच म्हणते की अरे देवा, ऑफिसला गेले की काय हे. अगं काव्या, आणि अगं माझे खूप प्लॅन्स आहेत आज आणि त्यामधला एकही प्लॅन फिसकटता कामा नये. आणि मी पण काय बडबड करत बसले आहे असं म्हणून ती पटकनच आपली बॅग घेते आणि स्वतःशीच बडबडू लागते. अगं काव्या आवर पटपट असं म्हणून ते आपली पुस्तकं बॅगमध्ये भरू लागते, नाहीतर ना हा आर्किटेक्ट बोका फिसकारून सुद्धा ऐकणार नाही. काय चाललंय तुझं काव्या, आवर पटपट असं म्हणून ती गडबडीनेच बाहेर पळू लागते आणि नेमकं ते एन्व्हलप तिथंच सुटून जातं. तर आता इकडे बाहेर रम्या सुद्धा येऊ लागते आणि विक्रम आता मानिनीसाठी अजून एक सँडविच बनवत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अहो अजून एक कशासाठी करत आहे, आता मला स्वयंपाकघरामध्ये जाऊ दे, सगळ्यांसाठी नाश्ता करायचा आहे. तर आता नेमकं तेव्हा काव्या आणि रम्या एकत्रच बाहेर येतात आणि एकदमच दोघे सुद्धा पार्थ अशी हाक मारतात. तर तेव्हा मानिनी आणि विक्रम सुद्धा दोघं पण त्यांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा मानिनी त्या दोघींना सुद्धा सांगते, पार्थ केव्हाच आवरून बाहेर गेलेला आहे, गाडीमध्ये सुद्धा बसलेला आहे तो. तर तेव्हा काव्या, काय सांगता, हे कधी उठले, कधी आवरले आणि कधी निघाले कळालं पण नाही असं म्हणते. तर तेव्हा रम्या एकदमच म्हणते, बरं ठीक आहे मी निघते, बाय मामा मामी असं म्हणून ती लगेचच तिथून निघून जाऊ लागते आणि ती काव्याला सुद्धा बाय करते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं रम्या बाय काय करत आहेस, मी सुद्धा येते ना, आणि चल असं म्हणून ती चाललेलीच असते. इतक्यातच तिच्या लक्षात येतं की तिचं आय कार्ड विसरलेलं असतं. तर तेव्हा ती लगेचच धावत आतल्या दिशेने सुटते. अरे बापरे, माझं आय कार्ड विसरलं असं म्हणून ती आय कार्ड आणण्यासाठी आतमध्ये जाते. तर तेव्हा रम्या आता मी येते असं म्हणून बाहेर निघून चाललेली असते. तर तेव्हा मानिनी आता रम्याला म्हणते, अगं रम्या, काव्याने सांगितलेलं आहे ती येत आहे, आता तू पार्थला ना बाहेर गाडी थांबवायला सांग. तर तेव्हा रम्या हो हो ठीक आहे असं म्हणून धावत बाहेर सुटते. तर इकडे बाहेर पार्थ एकटाच गाडीमध्ये बसलेला असतो आणि आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो डिलिव्हरी बॉय म्हणून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन काव्याकडे गेलेला असतो आणि तिला तो म्हणालेला असतो की कोणीतरी आर्किटेक्ट बोक आहे, त्याने हे पाठवलेलं आहे. तर तेव्हा काव्याने त्याचा मास्क काढलेला असतो. तो क्षण आता पार्थला आठवू लागतो आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस किल्लेदार वकिलांच्या सोबत पार्थ परत त्यांच्याकडे गेलेला असतो आणि त्यानंतर त्याला मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स केस फाईल करायला सांगत होतात आणि तुमच्यासोबत वडाच्या प्रदक्षिणा घालताना, नको असलेली सप्तपदी चालताना
जी वचनं दिली होती ना ती परत घ्यायला आलेलो आहे मी. यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही असं सांगून तो तिथून निघून गेलेला असतो. तो क्षण आता त्याला आठवत असतो. इतक्यातच रम्या गडबडीने येऊन गाडीमध्ये बसते आणि पार्थला लगेचच चल आपण निघूयात असं म्हणते. तर तेव्हा पार्थ आता तिला सांगू लागतो की हो आपण लगेच निघूयातच, पण आज रम्याना ऑफिसमध्ये एक डील फायनल करायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ना ती आज डील फायनल झालीच पाहिजे अँड आय वॉन्ट यू लीड दॅट. तर तेव्हा रम्या म्हणजे काय असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की म्हणजे मी तिथं असेन पण तू हँडल कर. तर असं त्यानं सांगितल्यानंतर रम्या मात्र खूपच खुश होते आणि रिअली पार्थ असं त्याला म्हणू लागते. आणि मी तुला काय सांगू, मला किती आनंद होत आहे पार्थ, आणि तू बाजूला आहेस म्हटल्यानंतर मी परफेक्ट करेनच, पण थँक्यू सो मच. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो तू करशीलच, आय ट्रस्ट यू. असं बोलून तो चला निघूयात का असं म्हणून सीट बेल्ट घालतच असतो. इतक्यात काव्या धावत तिथं येते आणि लगेचच ती कारमध्ये बसते आणि मोबाईलमधलं टायमिंग बघून त्याला म्हणते की हे बघा आपण जाऊयात का आता, आणि बरोबर 9:15 झालेले आहेत, बरोबर मी वेळेत आहे, आय मेड इट, निघूयात का असं एकदम आनंदाने त्या दोघांना विचारते. तर तेव्हा ते दोघे सुद्धा नाराजच असतात. तर इतक्यातच रम्याच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि रम्या पार्थला सांगते की अरे पार्थ बँड्राच्या क्लायंटचा ना मेसेज आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की हो त्यांना मीटिंग हवी आहे आणि एक काम कर, आज ऑफिसला यायच्या आधी ना आपण अगोदर त्यांच्यासोबत मीटिंग करूयात आणि हवं तर ना गाडी तुझ्याकडे राहू देत असं तो तिला सांगत असतो. तर तेव्हा रम्या त्याला म्हणते नाही गाडी राहू देत तुझ्याकडे, मी मीटिंग झाल्यानंतर कॅबने येईन ना. तर तेव्हा पार्थ ठीक आहे असं म्हणतो आणि निघूयात का असं तिला विचारतो. तर तेव्हा रम्यासुद्धा हो असं सांगते आणि तो काव्यासोबत तर काही बोलतच नाही, पण काव्या मात्र खुशच असते. तर आता दुसरीकडे मित्रांनो, नंदिनी जीवाला चुकवून एकटीच चालत आनंद निवासकडे चाललेली असते आणि इतक्यातच तिला रिक्षा दिसते. तर तेव्हा ती रिक्षा अशी हाक मारते. तर तेव्हा रिक्षा तिथं थांबते आणि नंदिनी त्याला विचारू लागते की दादा आनंद निवासकडे सोडाल का. तर तेव्हा तो रिक्षावाला तिला सांगतो की सॉरी मॅडम गॅस संपलेला आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इतक्यातच दुसरी रिक्षासुद्धा येते. तर तेव्हा नंदिनी त्या रिक्षावाल्याला सुद्धा थांबवते आणि दादा आनंद निवासकडे जायचं आहे असं म्हणतच असते. तर तेव्हा आनंद निवासचं नाव ऐकल्या तो रिक्षावाला लगेचच तिथून काही न बोलता निघून जातो. तर नंदिनी वैतागते आणि म्हणते की काय झालं हे, एक रिक्षाही थांबत नाहीये. आणि परत आता तिसरी रिक्षासुद्धा तिथं येते. तर तेव्हा नंदिनी त्या रिक्षावाल्याला सुद्धा थांबवते आणि विचारते की दादा आनंद निवासला सोडाल का प्लीज. तर तेव्हा तो रिक्षावाला नाही असं म्हणून तो सुद्धा तिथून निघून जातो. तर नेमकं तेव्हा मागून जीवा हॉर्न वाजवत तिथं येतो आणि तो आल्यानंतर नंदिनी एकदमच त्याला आनंद असं म्हणते आणि थांबते. तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो आनंद निवासला येणार का. तर तेव्हा आता नंदिनी काही न बोलता तिथून निघून चाललेली असते. तर आता जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं नंदिनी थांब ना यार, मी सोडतो ना तुला. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते नाही मी जाईन माझी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं असं काय करतेस, कम ऑन, अगं नंदिनी मी सोडतो ना प्लीज. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो का हट्ट करताय, सांगितलंय ना तुम्हाला मी माझी जाईन म्हणून. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो पण तू का हट्ट करतेस, म्हटले ना मी तुला मी सोडतो म्हणून. तर तेव्हा नंदिनी त्याचं काही न ऐकता तशीच पुढे चालू लागते. तर तेव्हा आता जीवा बुलेट ढकलतच पुढे येऊ लागतो. अगं नंदिनी तू बसणार ना म्हणून मी बाईक एकदम चकाचक करून आणलेली आहे आणि चकाचक बाईस भाव देत नाही याला काय अर्थ आहे. अगं नंदिनी चालून दमशील, अगं आनंद निवास खूप लांब आहे आणि दमलीस ना तर मग तू आजारी पडशील आणि अगं आजारी पडलीस ना तर मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. अगं मला आवडेल म्हणा तुझी काळजी घ्यायला, पण आत्ता जर ना बाईकवर बसलीस ना तर मग मला जास्त आवडेल, प्लीज बसशील का तू मागे. तर तेव्हा नंदिनी परत नाही असं त्याला सांगते आणि परत ती पुढे चालू लागते. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो अगं नाही म्हणजे काय, आणि अगं ये चकाचक बाई असं म्हणून तो सारखं तिला हाक मारत असतो आणि परत म्हणतो अगं नंदिनी असं तिला तो म्हणतच असतो. इतक्यात एक ट्रॅफिक पोलीस येऊन जीवाला पकडतात आणि त्याला म्हणतात ओ रोड रोमिओ काय चाललंय तुमचं, का त्यांच्या मागे करताय तुम्ही. तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो की ओ साहेब एकतर मी रोड रोमिओ नाही आहे जे त्यांच्या मागे जातात ते, आणि जे बायकांना त्रास देतात ना ते हिरो कसे काय असू शकतील, बरोबर आहे ना. तर तेव्हा ते पोलीस म्हणतात हो बरोबर आहे. तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो अहो तेच सांगत आहे मी असं म्हणून तो परत ते नंदिनीच्या मागे जाऊ लागतो.
तर तेव्हा ते पोलीस परत जीवाला थांबवतात आणि काय बरोबर आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तुम्ही या बाईचा पाठलाग करत होता, मला सांग, असं म्हणून ते दंगा करू लागतात. तर तेव्हा आता जीवा जोराने ओरडून नंदिनीला म्हणतो, नंदिनी यांना सांग मी तुझा पाठलाग करत नव्हतो. तर तेव्हा ते पोलीस परत त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात की माझ्यासमोर त्यांना आवाज देऊ नकोस, चल आता तुला पोलीस स्टेशनमध्येच घेऊन जातो. तर तेव्हा आता जीवा म्हणतो की अहो इथं माझ्याकडे जखम झालेली आहे, तुम्ही मला इथे हात धरू नका. आणि परत तो नंदिनीला ओरडून म्हणतो, अगं नंदिनी सांग ना यांना, असं काय करतायस. तर तेव्हा आता नंदिनी त्याचं काही न ऐकता तिथून निघून जात असते. तर तेव्हा आता ते पोलीस नंदिनीला हाक मारतात आणि विचारतात की अहो मॅडम हे तुम्हाला त्रास देत आहेत ना. तर तेव्हा आता जीवा त्यांना सांगतो की अहो मी कशाला त्रास देईन त्याला, ती माझी बायको आहे. तर तेव्हा पोलीस त्याला म्हणतात, अरे बाबा आता नवीन शक्कल, आता बायको म्हणत आहेस तू, आणि काय कसली बायको आहे, असं म्हणून ते आता परत नंदिनीला विचारतात, अहो मॅडम हा तुमचा नवरा आहे का हो. तर तेव्हा जीवासुद्धा म्हणू लागतो, हां सांग सांग नंदिनी. तर आता नंदिनी काही न बोलता एकदमच आपली पाठ फिरवते. तर जीवा म्हणतो की अरे बापरे, माझ्या तोंडावर पाठ फिरवून निघून गेली, याला काय अर्थ आहे. तर तेव्हा ते पोलीससुद्धा हो ना असं म्हणू लागतात. तर जीवा म्हणतो, अहो मग तेच सांगत आहे मी, असं म्हणून तो परत चाललेला असतो. तर तेव्हा ते पोलीस परत जीवाला पकडतात. तर तेव्हा जीवा आता मुद्दामूनच दंगा करू लागतो, म्हणतो की अगं नंदिनी ते मला मारतील आणि मला मारल्यानंतर मला लागेल आणि मग मी आजारी पडलो ना की मग तुला माझी काळजी घ्यावी लागेल, म्हणजे मला आवडेल ते, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा ते पोलीस अरे थांब असंच त्याला बडबडत असतात. आणि तुला थांबायचं कळतं का नाही, चल तू आता पोलीस चौकीत चल, असं सर्व काही त्यांचा दोघांचा दंगा चालू असतो. तर तेव्हा आता पोलीस त्याच्यावरती जोराने ओरडतात, अरे बाबा थांब, असं म्हटल्यानंतर आता मात्र नंदिनी परत मागे वळून बघते आणि आता धावत ती त्यांच्याकडे जाते. तर आता जीवा त्यांना म्हणतो, आली माझी बायको आली. तर आता नंदिनी त्यांच्याजवळ येऊन म्हणते की प्लीज सोडा त्यांना, तो नवराच आहे माझा. तर आता पोलीस त्याला सोडून देतात. तर जीवा लगेचच खुश होतो आणि त्यांना म्हणतो की बघितलंत का. तर तेव्हा ते पोलीस म्हणतात, अहो पण हे सांगायला इतका वेळ का लावलात आणि माझा वेळ घालवला, असं म्हणून वैतागून ते तिथून निघून जातात. तर तेव्हा आता जीवा परत नंदिनीला म्हणतो, बसतेस ना प्लीज. तर तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते, अहो जीवा काय तुम्ही, आणि तुमची जखम पण अजून, असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं बरी झाली आहे, भरलेली आहे ती जखम आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला सांग, जेव्हा तुझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता ना, तेव्हा तू सुद्धा दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेटमेंट द्यायसाठी खाली आली होतीस का नाही. अगं मग मी किती दिवस अजून आराम करू, आणि बस ना प्लीज, असं तो परत तिला म्हणतो. तर तेव्हा आता नंदिनी परत पुढे निघून चाललेली असते. इतक्यातच मागून रिक्षाचा हॉर्न तिला ऐकू येतो. तर तेव्हा आता नंदिनी धावतच त्या रिक्षाकडे जाऊ लागते आणि त्या रिक्षाला थांबवते आणि त्याला विचारते की रिक्षा आनंद निवास, आणि परत आनंद निवासचं नाव ऐकल्यानंतर ती रिक्षा लगेचच तिथून निघून जाते. तर तेव्हा आता जीवा परत तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, बस अगं नंदिनी बस, अगं ऑलरेडी 3 रिक्षावाले तुला नाही म्हणून निघून गेलेले आहेत की नाही, आणि परत तू रिक्षा थांबवत आहेस, अगं बस ना. तर तेव्हा आता नंदिनीला जीवाची शंका येते आणि आता नंदिनी त्याला विचारते, पण तुम्हाला कसं काय माहिती, 3 रिक्षावाले मला नाही म्हणून गेले, तुम्हाला कसं काय कळालं. तर आता जीवा घाबरून जातो आणि म्हणतो की कसं माहीत म्हणजे काय, माझं लक्ष आहे तुझ्यावरती, अगं लांबून मी बघत होतो सगळं काही, पण 3 रिक्षावाले तुला नाही म्हणाले, हे खरं आहे का नाही. तर तेव्हा आता नंदिनी काहीच बोलत नाही. तर जेव्हा म्हणतो, मग आता बस पटकन, आहे ना मी, बस पटकन, आणि परत तो प्लीज असं तिला म्हणतो. तर तेव्हा आता नंदिनी कन्व्हिन्स होते आणि अखेर त्याच्याबरोबर जायला तयार होते आणि शेवटी ती त्याच्या बाईकवरती मागे बसते. तर तेव्हा मात्र आता जीवा खूपच खुश होतो आणि आता तो तिला आनंद निवासकडे घेऊन जाऊ लागतो. पण मित्रांनो, त्या अगोदर त्याने फार अशी छान शक्कल लढवलेली असते. त्याने आपल्या जवळच्या सर्व रिक्षावाल्यांना गोळा केलेलं असतं आणि त्यांना तो सांगत असतो की तो समोरचा बंगला दिसतोय का, तिथून एक ताई बाहेर येते, आणि तो सर्व काही नंदिनीबद्दलच त्यांना सांगत असतो. आणि त्यानंतर तो आपला मोबाईल हातामध्ये घेतो आणि त्यावरचा नंदिनीचा फोटो त्यांना दाखवून, हे बघा ही ताई आहे ती, आणि आता या ताई ना बाहेर येतील, त्या बाहेर आल्या ना की मग त्यांच्यासमोर एक एक करून जायचं, त्या सांगतील की इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे, मग त्यांना नाही येत असं सांगून लगेच तिकडून निघून जायचं. असं त्यानं सर्व काही त्यांना सांगितल्यानंतर तो रिक्षावाला जीवाला म्हणतो, अहो साहेब काय सांगत आहे तुम्ही, आणि हे काय तुम्ही आम्हाला नाही म्हणायचे लाच देताय का पैसे, आणि हे आम्हाला काय जमणार नाही बरं का, आम्ही अजिबात करणार नाही.
तर तेव्हा दुसरा रिक्षावाला सुद्धा म्हणतो, हे बघा साहेब, लोक आधीच आमच्या नावानं बोंबाबोंब करतात आणि त्यात गिराईक म्हणजे आमचं इमान, असं नका सांगू बरं का, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आता जीवा त्यांना म्हणतो, थांबा ना, ऐका ना माझं, कशाला एवढ्या इमानदारीच्या गोष्टी करताय, आणि एवढीच जर इमानदारी पाळायची आहे ना तर ना एखाद्या गरजू माणसाला, म्हाताऱ्या माणसाला वाट वाकडी करून सोडा तिकडे, तेही पैसे न घेता. जमेल का तुम्हाला? नाही जमणार ना तुम्हाला? आणि हवं तर माझी रिक्वेस्ट समजा हो. तर तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो, अहो साहेब, असं कसं काय बोलताय तुम्ही? तर तेव्हा जीवा त्याला सुद्धा म्हणतो की अहो ऐका ना, रिक्वेस्ट म्हणून समजा प्लीज. तर तेव्हा आता पहिला रिक्षावाला जीवाला म्हणतो, साहेब तुमच्या दिलाचा मामला दिसतोय वाटतं, असं म्हणून ते आता सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो, हवं तर तसं समज, असं म्हणून तो त्या सगळ्यांना आता पैसे वाटप करतो. आणि लगेचच अरे मॅडम आल्या पळा लवकर, असं म्हटल्यानंतर ते सगळे रिक्षावाले तिथून आपापल्या रिक्षात जाऊन बसतात. आणि मित्रांनो, जीवाने असं सर्व काही प्लॅनिंग करून बरोबर नंदिनीला आपल्या बाईकवरती बसवलेलं असतं. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, उशीर होतोय मला, निघताय ना? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, हो म्हणजे काय, अगं त्यासाठीच तर आलेलो आहे मी, असं म्हणून तो आता बाईक चालू करतो आणि तिथून तिला घेऊन निघून जाऊ लागतो. तर इतक्यातच त्याने मॅनेज केलेला रिक्षावाला त्याच्या समोरून जातो आणि जीवा त्याच्याकडे बघून हसू लागतो. तर आता इकडे मित्रांनो, पार्थ काव्याला तिच्या क्लासच्या बाहेर सोडतो. तर तेव्हा काव्या कारमधून खाली उतरते आणि पार्थ काही न बोलता लगेचच तिथून निघून जातो. काव्या मात्र त्याच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करत असते, तर पार्थ तिला भाव न देता तिथून निघून जातो. तर त्यानंतर आता काव्या दुखी मनाने आतमध्ये चाललेली असते. इतक्यातच मागून अनिशा काव्या अशी हाक मारत तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते, अगं काव्या, किती कॉल केले मी तुला आणि तू कॉल का नाही उचललास माझा? अगं मी तुझ्या घराजवळूनच जात होते, म्हटलं तुला पिक केलं असतं, पण तू माझा कॉल का नाही उचललास ग? आणि कशी आलीस तू? तर तेव्हा आता काव्या तिला सांगते, अगं मला पार्थने ड्रॉप केलं. तर तेव्हा काव्या परत त्याला विचारते, अगं पार्थने ड्रॉप केलं तुला? तर तेव्हा आता काव्या दुखी मनाने तिला म्हणते, अगं आणि बाय न करताच ते निघून गेले. तर तेव्हा आता अनिशा तिला म्हणते, कसं असतं ना, माणूस जेव्हा आपल्या जवळ असतो ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते आणि तो दूर निघून गेला ना की मग कळतं आपण काय गमावलंय ते, आणि कर्म ग, बाकी काही नाही, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अच्छा असं आहे का, आणि काय ग, तुझी मिठाची फॅक्टरी वगैरे होती का? सतत आपलं माझ्या जखमेवरती मीठ चोळत असतेस. तर तेव्हा अनिशा तिला म्हणू लागते, अगं काव्या, पण मला एक गोष्ट कळत नाही, पार्थपासून पिच्छा सोडवण्यासाठी तू तुझ्या जीवाचं रान केलंस, त्यांनी किती काय काय केलं ग तुझ्यासाठी, पण तू कशालाच भीक घातली नाहीस. सतत आपली चिडचिड, सतत राग, आणि आता काय अचानक प्रेम उफाळून आलेलं आहे का, असं तिने विचारल्यानंतर आता काव्याला मात्र धक्काच बसतो आणि काव्या आता अनिशावरती ओरडू लागते. तिला म्हणते की अनिशा, शब्द जरा जपून वापर, अगं काही काय बोलतेस तू, प्रेम वगैरे काय नाही आहे, असं म्हणून ती अडकळतच बोलत असते. आणि पुढं म्हणते की अगं गिल्ट आहे माझ्या मनाचं, मी चांगलं न वागण्याचं गिल्ट आहे ते, म्हणून मी करत आहे हे सगळं. पार्थने स्वतःहून डिवोर्स पेपर्सवरती साईन केलेली आहे, म्हणूनच त्रास होत आहे मला. अगं चांगले आहेत ग ते, खरंच खूप चांगले आहेत, म्हणून त्यांना होणारा त्रास ना मला बघवत नाही आहे, आणि उशिरा का होईना मला हे सगळं कळालेलं आहे. मग आता जाताना तरी किमान त्यांच्याशी चांगली वागून जाईन या विचारानं मी हे सगळं काही करत आहे, आणि त्याला प्लीज प्रेम वगैरे अशी काहीही डेफिनेशन देऊ नकोस, असं तिने सांगितल्यानंतर आता अनिशा मात्र शांतच होते. तर आता इकडे जीवा नंदिनीला घेऊन आनंद निवासमध्ये येतो आणि नंदिनीला म्हणतो, लो मॅडम, आपकी मंजिल आ गई. तर तेव्हा आता नंदिनी त्याच्याबरोबर काही न बोलता गाडीवरून खाली उतरते आणि आतमध्ये निघून चाललेली असते. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, अगं नंदिनी 1 मिनिट. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, पिकअप करायला? तर जीवा एकदमच म्हणतो, ऑफकोर्स येईन. तर नंदिनी म्हणते, येऊ नका, तेच सांगत आहे मी. तर ते ऐकल्यानंतर आता जीवाचा चेहराच पडतो. तर नंदिनी त्याला पुढं म्हणते की संध्याकाळी मी रिक्षानंच येणार आहे, त्यामुळे पिकअप करायला अजिबात येऊ नका. तर आता जीवाचा मूड मात्र खूपच ऑफ होतो. तर मित्रांनो, आता इकडे अनिशा काव्याला म्हणते, बरं ठीक आहे, बाकी तुझा आजचा काय प्लॅन आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, काय प्लॅन असणार आहे, पार्थ देशमुखांच्या बरोबर मी आलेली आहे आणि पार्थ देशमुखांच्या बरोबरच मला घरी जायचं आहे. जाताना ना त्यांच्याबरोबर रम्या पण नसणार आहे. तर तेव्हा आता अनिशा तिला म्हणते, बरं ते ठीक आहे ग, पण पार्थ देशमुख त्यांची वाट वाकडी करून तुला इथं न्यायला येतील का? तर आता काव्या म्हणते, ते जर नाही आले ना तर आपण वाकडी वाट करून जाऊ, असं म्हणून ती खूपच आनंदित होत असते.
तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो इथे जीवाने अशी भन्नाट शक्कल लढवलेली असते आणि नंदिनी आता आनंद निवासमधून बाहेर येते आणि रिक्षा असं म्हणून ती रिक्षाला थांबवते. तर तेव्हा रिक्षा थांबते सुद्धा आणि नंदिनी आता त्या रिक्षावाल्याला विचारते आशीर्वाद बंगल्याकडे येणार का. तर तेव्हा रिक्षावाला सुद्धा लगेचच तयार होतो आणि नंदिनी म्हणते बरं झालं रिक्षा मिळाली ते, आणि तसं सुद्धा ना मला जीवांच्या सोबत हा प्रवास करायचाच नव्हता. तर मित्रांनो आता जीवाने चक्क रिक्षावालाचं गेटअप केलेलं असतं आणि आता जीवा आरशामधूनच नंदिनीकडे बघत असतो आणि खूप हसत असतो. पण नंदिनीला मात्र तो जीवा आहे याचा पत्ताच नसतो. तर मित्रांनो आता दुसरीकडे काव्याने सुद्धा भन्नाट शक्कल लढवलेली असते. तिने तर पार्थच्या कारचं टायरच पंक्चर करून टाकलेलं असतं. जेव्हा पार्थ ऑफिसमधून बाहेर येतो आणि कारकडे बघतो तर टायर पंक्चर झालेलं त्याला दिसतं आणि पार्थ म्हणतो अरे बापरे टायर पंक्चर, आता यावेळेला इथं रिक्षासुद्धा मिळणार नाही असं म्हणून तो चक्क चालत आता तिथून जाऊ लागतो. आणि नेमकं तेव्हा एक रिक्षा मागून येते. तर तेव्हा पार्थ रिक्षा असं म्हणून त्या रिक्षाला थांबवतो आणि तेव्हा रिक्षासुद्धा थांबते. आणि त्यावेळेसच पार्थ जेव्हा रिक्षात बसायला जातो तर चक्क काव्या तिथे आतमध्ये बसलेली असते. अगदी ज्याप्रमाणे पार्थने असंच तिच्यासाठी केलेलं असतं सेम तीच शक्कल आता काव्याने त्याच्यासाठी लढवलेली असते. आणि आता ती पार्थला बघून एकदम आनंदाने हाय असं म्हणते. तर तेव्हा पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो आणि थोडंसं तो मागेच सरकतो. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.